नमस्कार मित्रांनो, शेख ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे हैदर अली सेंटर या म्युझियमला. तर म्युझियममध्ये जाऊन आपण काय जे असेल ते एक्सप्लोर करणार आहेत आणि म्युझियमचा बाहेरचा लूक तसेच आतील काही जो लूक असेल तो आपण आज एक्सप्लोर करणार आहेत आणि आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहेत. तर भेटूया आता हैदर अली म्युझियमला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो हैदर अली म्युझियमला. आमच्या स्टेपासून म्हणजे आमच्या हॉटेलपासून तो म्युझियम जवळच होता, अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर होता आणि त्याची झलक एक पाहून घ्या. म्हणजे पाहता क्षणी मनात भरतो. अतिशय सुंदर आर्किटेक्चर आहे. तर मित्रांनो, म्युझियमला एंट्रीसाठी तिकीट आहेत. तर आधी मला तिकीट काउंटरला आलं आणि तिकीट काढून जे काही पास असतील त्या प्राईजला पे करून आणि मग एंट्री करणार आहोत. तर तिकीट काउंटर किंवा पास काउंटर सुद्धा वेगळ्या साईडला आहे आणि मेन एंट्रन्स त्याचा वेगळ्या साईडला आहे. तर आधी आता तिकीट घेतो आम्ही आणि मग एंट्री करू. तर काहीतरी 2 म्युझियम भरतं. एक काहीतरी कार म्युझियम म्हणजे कार कलेक्शनसाठी वेगळं तिकीट आहे आणि नॉर्मल म्युझियमचं वेगळं आहे. तर ॲक्च्युअलमध्ये काय रेट आहे काय आहे ते चेक करतो आणि त्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देणार आहे. तर मित्रांनो, मी तिकीट काढले. तिकीट रेट अशी होती की जो कार म्युझियमचा जो आहे एक्झिबिशनचा म्युझियम त्याचा रेट होता 10 मन्नत म्हणजे जवळपास 500 रुपये आणि नॉर्मल जो म्युझियम आहे त्याचे काहीतरी 15 मन्नत म्हणजे 750. तर टोटल दोन्ही तिकीट आम्हाला पडलेत पर पर्सन 1250 म्हणजे 1300च्या आसपास पडलेत. तर हे तिकीट आहेत 4 तिकीट पर पर्सन एक एक तिकीट आहे. तर पाहूया आतमधून आता म्युझियम कसं आहे आणि हे टायमिंग्स आहेत म्युझियमचे. ठीक आहे, तर म्युझियमला आता एंट्री करूया. तर मित्रांनो, म्युझियमला एंट्री तरी केली इकडनं आणि आता पूर्ण एक्सप्लोर करूया म्युझियम. इकडे कॅफेटेरिया एरिया दिला त्यांनी ब्रेकफास्ट आणि फूडसाठी. तर यांचा ग्राउंड फ्लोअर म्हणजे अंडरग्राऊंड सेक्शनला कार म्युझियम आहे आणि वरचे 2-3 फ्लोअर जे आहेत ते आपलं नॉर्मल म्युझियमचे निमित्त. तशी एक झलक तुम्ही पाहू शकता त्या कार्सची डिस्प्ले ठेवली. त्यानंतर म्युझियम पुढे आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, या सेक्शनमध्ये आहे ना त्यांनी बाकूमध्ये किंवा अझरबैजानमध्ये जे काही टुरिस्ट स्पॉट असतील त्या स्पॉटची त्यांनी पूर्ण हुबेहूब मिनी कॉपी दिली आहे. म्हणजे प्रत्येक जो स्ट्रक्चर आहे टुरिस्ट स्पॉट किंवा त्यांचे जे प्राचीन स्ट्रक्चर किंवा प्राचीन इमारती आहे त्याची त्यांनी एक मिनीचरमध्ये छोटे मॉडेल लावले आणि त्यामध्ये त्यांची माहिती लावली आहे. तुम्ही पाहू शकता त्यांची माहिती दिली 4 लँग्वेजमध्ये: इंग्लिश, फ्रान्स, अझरबैजान आणि रशियन लँग्वेज. आणि त्याचप्रकारे त्याची प्रतिकृती लावलेली छोट्या साईजमध्ये. तर असे भरपूर जे काही स्पॉट आहेत अझरबैजानमध्ये. आता बघा, ही बिबी हेबल मस्जिद या स्पॉटला सुद्धा आपण गेलेलो आहे आणि अशा प्रकारे जे काही स्पॉट आहेत बाकूमध्ये किंवा अझरबैजानमध्ये ते फेमस स्पॉटचे इथे त्यांनी छोटे छोटे मॉडेल लावलेत. तर
तर तिकीट वरतीच आहे, अजून 2-3 फ्लोअर बाकी आहेत आमचे. फर्स्ट फ्लोअरला हे सगळं आहे. पूर्ण कवर करूया आपण याला आता. संगीताचे इन्स्ट्रुमेंट असतात, वाद्य असतात, ते इथे लावलेत आणि हलका हलका स्वर वाजतोय स्क्रीनवर. तर वेगवेगळ्या प्रकारचे वीणा, व्हायलन बोलू शकतो आपण लावले तिथे म्युझियममध्ये.
तर मित्रांनो म्युझिकल सेक्शनला एवढी लाईट नव्हती खास, सगळं अंधार अंधार होतं म्हणून रेकॉर्डिंग बऱ्यापैकी केली आहे आम्ही, पण थोडा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ थोडे डार्क आलेत. तर पाहूया नेक्स्ट सेंटर वरच्या साईडला काय आहे अजून. हो तर नंतर तर मित्रांनो म्युझिक सेक्शन नंतर आम्ही आलो इथे काहीतरी आर्ट डोअर म्हणून सेक्शन दाखवलं आहे. तर पाहूया इथं काय काय आहे. आणि ठीक आहे, इकडे लाईट चांगल्या प्रकारे तर चांगली शूटिंग होऊ शकते. तर मित्रांनो डॉल सेक्शन नंतर आम्ही चाललो आहे अजून वरच्या फ्लोअरला. तर वरच्या फ्लोअरला पाहूया कोणता सेक्शन आहे. त्याच्यासमोर डॉल आणि बावल्याच होत्या, डॉल हाऊस होते, वेगवेगळ्या प्रकारच्या बावल्या होत्या, बावटे होते. आणि नेक्स्ट सेक्शन पाहूया कोणता आहे यांचा. नेक्स्ट सेक्शन वॉटर पेंटिंग आहे तिकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे, तेही पाहून घेऊया आता. हो फक्त पेंटिंग आहे तिकडे आता.
पाहण्यासाठी. तर खूप चांगला स्पॉट आहे बाकूमधला. आत्तापर्यंत सर्वात चांगला स्पॉट मला वाटला हा हैदर अली म्युझियम. तर आले तर नक्की विजिट करा. हवा खूप जास्त आहे तर व्हॉईसमध्ये प्रॉब्लेम येत असेल रेकॉर्डिंगला. तर आम्ही आता इथे थोडेफार फोटो काढून घेतो आणि ब्लॉगला संपवतो. तर ब्लॉग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.